ज्ञानेश्वरकडे जाण्यापूर्वी हा आढावा घेऊयात। कातळ शिल्पच्या परिसरामध्ये उद्धव ठाकरेंनी पाहणी केलेली आहे, तेव्हाची ही दृश्य आहे। तिथल्या प्रकल्पग्रस्तांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे आणि कातळ शिल्पची पाहणी करताना आपण पाहतोय बारसूमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि कातळ शिल्पची पाहणी करताना आपल्याला दिसतायत। आजचा दिवस कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। रिफायनरी प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरे कोकणात दाखल झालेले आहेत। बारसूमधील आणि इतर गावांमधील सगळ्या ग्रामस्थांशी ते संवाद साधतायत, त्यांच्या भावना जाणून घेतायत। तर दुसरीकडे त्या कातळ शिल्पाची पाहणी देखील करताना दिसतायत आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला किंवा त्यांनी केलेल्या संवादाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतायत। कातळ शिल्पाची पाहणी करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, बारसूमध्ये दाखल झालेले आहेत आणि कातळ शिल्प परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय। कातळ शिल्पाची पाहणी करतानाची ही दृश्य आहे। जीवनामध्ये ज्यावेळेला एक्सप्रेस स्वतःला व्यक्त करायची इच्छा सुरुवात झाली तेव्हा या कलेचा जन्म झालेला आहे। म्हणजे कला आपण कला सत्तायत, मी काही वेगळं सांगायची गरज नाही। आता इथे आपण पाहतो की दोन बाजूला दोन मोठे वाघ आहेत, चित्र आपल्याला सहज पाहता येईल आणि मध्ये ह्युमन फिगर आहे मोठी, असं 14 फूट लांबीचं चित्र आहे। बरं, वाघ दाखवत असताना त्याने व्यवस्थित जो पट्टेरी वाघ आहे ते दाखवलेला आहे, त्याच्यावरची ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचे जे पट्टे आहेत ते पट्टे सुद्धा दाखवायचा प्रयत्न केलाय। आता इथे एक छोटीशी आख्यायिका होती की ह्याला तारवाचा सडा म्हणतात, कारण तुम्ही हे चित्र अर्धवट मातीखाली होतं, ज्यावेळेला आपण या बाजूने पाहतो त्यावेळेला तारू म्हणजे गलबतासारखा भास होतो आणि ते चित्र नीट न पाहिल्यामुळे त्याचं तारू झालं, गलबत झालं आणि तारवाचा सडा म्हणून त्याचं नाव पडलं। आता हे कातळ शिल्प हा जो विषय आहे तो भारतीय इतिहासाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण फार फार तर अजिंठा वेरूळपर्यंत जात होतो, त्याच्या पाठीमागचं काही आपल्याकडे फार मोठं काही असे थेट पुरावे उपलब्ध नव्हते, ते ह्या कोकणातल्या कातळ चित्रांनी आपल्या समोर आणून ठेवलेत। आणि याचं साधारणपणे कालखंड आहे, ज्याला ब्रॅकेटिंग म्हणतो आम्ही, ते साधारणपणे 28,000 वर्ष ते 4,000 वर्ष अशा मधल्या ह्याच्यामध्ये ते जात आहे। आपल्याला ह्या कातळ चित्रांच्या अश्मयुगीन सगळा हो 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 आणि हा जो विषय आहे तो कदाचित आपली ही एक खूप मोठी संस्कृती म्हणून जगाच्या समोर येते। आपण जे आता ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या चित्रावरती, ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये ऍड झालेलं आहे। त्याची सुरुवात सर आपण असताना केली होती, तेजस गर्गे डायरेक्टर, आणि त्यावेळेला हो 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 बघायची इच्छा होती। हा हा या निमित्ताने बघणं कसं नव्हतं वाटतं। हो चालेल, नाही हरकत नाही, कसंही म्हणजे सरांवरती बेसिकली अगदी 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 हो हो। याच्यामध्ये आपल्याला कातळ चित्रांमध्ये मॅक्झिमम प्राणी दिसलेत, जवळपास 53% प्राण्यांची चित्र आहेत। आणि जे प्राणी आहेत ते आता मराठ्यांच्या हातामध्ये सर हे पुस्तक आहे छोटं, सर दाखवा प्लीज। हा कशेळी नावाचं एक गाव आहे आपल्या इथेच, तिथे ते हत्तीचं एक चित्र आहे आणि ते 57 म्हणजे 50 फूट बाय 48 फुटलाचं चित्र आहे। आशिया खंडातलं सर्वात मोठं चित्र आहे ते पाहायचं झालं तर आपल्याला हवेमध्ये 33-34 फूट वरती जायला लागतं, त्याशिवाय ते दिसत नाही चित्र। आणि अशा कला प्रकारातला हा सर्वात मोठा क्लस्टर आहे कशेळीचा इथे। आपल्याला या चित्रांमधनं गेंडा पाहायला मिळालाय, पाणगेंडा याचं कारण असं आहे की कधीतरी या कालखंडामध्ये असा कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये माणूस आणि तो प्राणी हे एकत्रच वावरत होते। नाही ते बरोबर, पण त्या वेळेला काय वृत्तपत्र नव्हती किंवा टेलिव्हिजन नव्हते, हेच त्यामुळे इकडे गेंडा कसा आला? हा राहत होता इथे गेंडा, हो प्राणी इथे राहत होते आणि ते त्याच्या दररोजच्या जीवनातला भाग होता। सर आपल्याकडे रेन फॉरेस्ट क्लायमेट होतं 60,000 वर्षांपूर्वी आणि 22,000 वर्षांपासून ते डिक्लाइन व्हायला लागलं। 10,000 वर्षापूर्वी आपलं सेट झालं आहे। त्याच्यातलं या ह्याच्यातलं आपल्याला हे पण कळतं की त्याकडे क्लायमेट कसं होतं। पण ह्याच्यात प्रिंटिंग केले पाहिजे जरा इकडे उमेश प्रकल्पाच्या अंतर्गत काय आहे
तरी एक्सक्लूज तर कातळशिल्प परिसरामधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय. उद्धव ठाकरेंनी कातळशिल्पाची पाहणी केलेली आहे. तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर त्याचबरोबर तज्ज्ञांकडनं कातळशिल्पाचा इतिहास सुद्धा जाणून घेतलेला आहे. कातळशिल्पाला एक ऐतिहासिक महत्व आहे. कोकणातलं एक महत्वाची जागा म्हणून कातळशिल्प परिसराकडे पाहिलं जातं. बारसू मधल्या या कातळशिल्प परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पाहणी केलेली आहे आणि आता तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत. 2 वर्षाचा टोटल पिरियड आहे. 1 वर्ष आपलं संपलंय. हां नाही ऍक्च्युली डोसियर क्रिएट करायचं काम चालू आहे. बाजू जाऊया ना सर. चला या त्याच्यावरती कसं उभं राहणार. उमेश सोडला तुमका नाही वाट म्हणून एक सेटिंग लावली मी आणि शिवसैनिक भारी भारी ही कातळ शिल्प पाहतो आहोत आणि या कातळ शिल्पांचं निरीक्षण करण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आलेले आहेत. जागतिक वारसा असा याला दर्जा मिळालेला आहे आणि त्याची पाहणी करून याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय. काही हायवेचं काम करत असताना काही एरिया एक्सपोज झाले आणि ते कलगडी सिरीजचा एक दगड एक्सपोज झालाय. तो सर म्हणे 12 कोटी वर्षांपूर्वीचा. तो दगड आपल्याला तिथे पाहायला मिळतो. छोटा तुकडा वगैरे मिळेल. हो मिळेल जरूर जरूर. कलगडी म्हणजे आपला मंगळूरचा आहे ना धबधबानी आहे ना तो, त्या धबधब्याचा जो सगळा भाग आहे तो सगळा कलगडी सिरीज मधला आहे. जर एक त्यातलं हो देतो ना. आणि सर इथे देवाच्या कोटण्यामध्ये एक विहिरीचं काम चालू होतं. तिथे आम्ही काही फोसिल्स रिकव्हर केलेत. हा ते साधारणपणे फोसिल्स जे आहे ते ह्याच्यातले आहेत. खारफुटी ज्याला आपण म्हणतो, खारफुटीच्या वनस्पती आहेत ना, म्हणजे वनस्पतीच आहेत आणि ते इंडिकेट करतायत की सी लेवल खाली झाले आणि हा भाग अपलीट झालाय. कारण हे लगेच सगळं आपल्याला इंडिकेट करतंय. म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं हे आपल्याला एकदा फक्त ह्याचीच एकदा हे होऊ द्या. हो 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 बघायला हो. आपण काय खूप मोठा हे आहे. अरे बाबा हे बघायला आलो मी. मला नका दाखवू, हे दाखवा. सर या साड्यावरती ऐका, मला नका दाखवू, तुम्ही हे दाखवा, हे बघायला आलोय मी. सर पर्टिक्युलरली या साड्यावरती आतापर्यंत 40,000 पर्यटक घेऊन आलोय आता आणि या भागामध्ये. आम्ही इथल्या गावातल्या लोकांना आम्ही ते हे करतोय की तुम्ही पुढे या. रत्नागिरीमध्ये असतो शहरामध्ये. हे बघायला आलो त्याच्यावरतीच चालतं. नाही सिरियसली संरक्षित केलेलं आहे. हे दाखवा, हे बघा. नाही असे सगळे पाठीवा आणि असं क्लोज करा त्याला. हा असा दिसतो इकडनं आणि मासा सामोसा इथे सर इकडनं मासा तिकडनं. सर या साड्यावरती 82 चित्र आहेत ह्या परिसरामध्ये. आपण फक्त एका चित्रावरती आलोय. भास्करराव ऐका ऐका हो राऊत साहेब
ते बघा तिथून त्याची शेपूट असा एक इथून तिथपर्यंत. 1-2 मिनिटात सुरू होतं. नाही पण बघा तसं नाही तिथे मी फोटो काढत होतो आपल्या नाही माझ्या पण एकूण शिल्प म्हणून दाखवतो. सर होय एक शिल्प आहे अशा प्रकारची कातळ शिल्प काही दर्शन शिल्प इथे आहे. त्याच्यावर नाचू नका रे. त्याची पाहणी करण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी ऐका 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 जरा असे म्हणा. इथे पोहोचलेले आहेत. ते स्थानिक जे गाईड आहेत जे खरं तर इथे राहणारेच निवासी आहेत त्यांच्याकडून या सगळ्या विषयाची माहिती करून घेत आहेत. अभ्यास दिनेश दिनेश एकच मिनिट एक ह्यांचं या आता आपण जिथे उभे आहोत या कातळ शिल्पाबद्दल मला कल्पना नक्कीच होती म्हणून आपण युनेस्कोकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. पण ही सुद्धा जागा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्ली कळलं आणि माझ्यापेक्षा रिसबूड साहेब आहेत हे अभ्यासक आहेत. हे एक शिल्प आपण बघतोय या अशा सड्यावरती पठारावरती अनेक अशी कातळ शिल्प आहेत जी साधारणतः प्रागैतिहासिक काळामधली असावी किंवा अश्मयुगीन काळातली असावी. तर आपण जरा माहिती थोडक्यात सांगा आणि कसा आपल्याकडे असा पुरातन खजिना आहे हे माहिती द्या की ज्याचा पूर्णपणे ज्याची विल्हेवाट लागू शकेल. जागतिक वारसा म्हणून याचं नोंद झालेली आहे. नाही नोंद होते व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतो. जसं मी एक पत्र त्यावेळेला रिफायनरीचं दिलं होतं तसंच पत्र मी ह्याचं जागतिक वारसा म्हणून जाहीर करावा ह्याच्यासाठी दिलेलं आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की त्यावेळेला मला याची कोणी कल्पना दिली नव्हती की ही सुद्धा जागा त्या रिफायनरीच्या जागेत येते. युनायटेड नेशन्सचे युनोचे नियम आहे की जागतिक वारसा स्थळावरती आणि इथेच म्हणजे ड्रिलिंग करून ही जागा योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. त्याचे नाही त्याला तर आता सगळे गावकरी विरोधात उभे राहिलेले असं मी जास्त जे आहे ते प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे. पण मला असं वाटतं की मी आपल्याला विनंती करतो की आता आपण इथे आलो तर त्यातलं एक शिल्प जे आहे हे दाखवा. आपल्याकडे पुस्तकं असतील त्याच्यामध्ये अनेक शिल्पांची फोटो आहेत ती पुस्तकं यांना द्या आणि कृपा करून हा आपल्या महाराष्ट्रातला खजिना जो आहे तो जगासमोर आणा. कारण ह्याच्यामध्ये मला पण आश्चर्याचा धक्का बसला की काही फोटो तुम्ही दाखवले त्याच्यामध्ये आता त्यावेळेला तर तुम्ही कोणी नव्हतात म्हणजे मीडिया नव्हता. ही किती वर्षापूर्वीचं असेल साधारणतः अंदाज लावणं कठीण आहे. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये गेंडा हिप्पो वगैरे त्याच्यात दाखवले. आता गेंडा आपल्या पृथ्वी तलावर आहे हे कुठलीही माध्यमं नव्हती काही नव्हती तरी इथल्या लोकांना कसं कळलेलं. वाघही आहे. वाघ तर आहेच तो वाघ आज सुद्धा आहे. तर म्हणूनच मी बघायला आलो. तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी प्रेसमध्ये बोलेन. पण मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आता तुर्तात हे एक तरी शिल्प आपण आपल्या माध्यमातून जगासमोर आणावं. आंतरराष्ट्रीय नियमानुसार जागतिक वारसा स्थळावरती कुठल्याही प्रकारचा प्रकल्प असेल किंवा तुम्ही आजपर्यंत संघर्ष सुरू आहे परंतु अजून देखील जे मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही. नाही असं म्हणता येणार नाही कारण हा गेले 12 वर्षाचा प्रवास आहे आणि या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये साधारणपणे 2-1 हजार चित्र आत्तापर्यंत कोकणातून पुढे आले आहेत. आणि एखादं चित्र किंवा ज्याला ऐतिहासिक वारसा असतो त्याला जगामध्ये सर्वात मोठी मान्यता म्हणजे युनेस्को वर्ल्ड टॅग मिळणं. उद्धव साहेबांनी साधारणपणे 2 वर्षापूर्वी हा प्रवास युनेस्कोच्या दृष्टिकोनातून सुरू केला होता. आज त्याला आपल्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आपण त्याचे ॲड झालेलो आहोत. ही प्रोसेस असते. ही जागतिक वारसा स्थळ ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचा एक भाग चालू आहे. सुदैवाने एक दुसरी चांगली माहिती देतो की आज आपल्याबरोबर टेक्नॉलॉजी आणि सायन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सोबत जोडले गेले. त्याच्यासोबत IIT मद्रास, IIT हैदराबाद, JUN सारख्या संस्था एकत्र येऊन पुढचा अभ्यासाचा आणि कन्झर्वेशनचा प्रवास आपला सुरू होणार. रिफायनरीच्या ह्याच्यामध्ये हे देखील या ठिकाणी देखील काही होणार आहे का त्याच्यामध्ये जाणार आहे. आता आपल्या समोर जो प्रकल्प म्हणून एरिया येतो ह्या प्रकल्पाच्या भागामध्ये ही कातळशिल्प आहेत आणि हे एक ठिकाण नव्हे तर एकंदर 6 ठिकाणी मिळून जवळपास 200च्या आसपास चित्र आहेत सगळीकडे जी पसरलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे वास्तव आहे आणि इकडे सॉइल टेस्टिंग वगैरे करण्याचा जर प्रयत्न झाला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे लागतील. आंतरराष्ट्रीय नियमावली बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नियमावली युनायटेड नेशन्सची आपण तिकडे बोलूया तिकडेच बोलूया. साहेब फक्त आम्हाला थोडेसे व्हिज्युअल जाऊयात. आम्ही जरा आमचे जरा आम्हाला थोडे व्हिज्युअल जाऊया. एक मिनिट
त्यामुळे या कातळ शिल्पांचं पाहणी निरीक्षण हे उद्धव ठाकरे यांनी केलं. जागतिक वारसा दर्जात याचा समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं होतं. त्याची सुरुवात सुरू आहे. त्याची एक दीर्घ अशी प्रक्रिया असते, ती प्रक्रिया सुरू आहे. पण सगळ्यांनीच या कातळ शिल्पांचं ऐतिहासिक महत्त्व समजून घेतलं